पहाडी आवाजामध्ये सादरीकरण केलेलं आहे. बुवानी सुरुवातीला सांगितलं की जांभळे बुवा जे जे बोलणार आहेत त्या पद्धतीचं भजन बुवा करण्यात आनंद आहे. कारण समोरचा बुवा ज्या वेळेला दुसऱ्या बुवाचं अनुकरण करतो त्यावेळेला तो मनातून दुसऱ्या बुवाला आपल्यापेक्षा महान समजतो. हे त्यांचं खरोखरच मनाचं मोठेपण आहे. मी प्रयत्न करणार आहे, बघूया जेवढं जमेल तेवढं. पण ज्या महाराष्ट्रामध्ये आज ही आमची देवालय दिसत आहेत त्याचं सर्वात पहिलं श्रेयच आम्ही कोणाला देऊ ते छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी होऊन जाऊ दे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर आऊसाहेबांनी मनात विचार केला असता ना की अमावास्या आहे आणि माझ्या बाळाला बाहेर कसा पाठवू, तर एवढे गड किल्ले आपल्या हातात आले नसते, बरोबर की नाही. म्हणून महाराज हा महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं करणार आणि थोडक्यामध्ये गजर घेण्याचा प्रयत्न करणार. जे जे काही बुवा बोललेले आहेत तेवढं परत करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करणार, वाईट काही नाही. या ठिकाणी ओंकार आडिवरेकर बुवा, त्याचप्रमाणे माझे परममित्र परब आणि आमच्या आजिवलीचे माझे परममित्र मेस्त्री माऊली या ठिकाणी आले आहेत. सर्वांच्या मनापूर्वक आभार मानतो. बरेच मित्र परिवार या ठिकाणी. वेळ फार कमी आहे, अर्धा तासाचा टायमिंग आहे. सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने. फक्त चाटीला ढोलकीच्या जरा लेवल द्या. ग्रे 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 आहे. धन्यवाद. मॉनिटरला द्या, मॉनिटर बंद बघ. मॉनिटरला जरा द्या, मॉनिटरला द्या यांचा आवाज ढोलकीचा. ओके. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, राजा शिवाचा तो बापाचा बाप, राजा शिवाचा तो बापाचा बाप, राजा शिवाचा. तो बाबाचा बाप, राजा शिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली हो फळाला. माझ्या जिजाऊची आज आली हो फळाला. बाबाचा बाप, बाबाचा बाप, राजा शिवा जन्मला. माझ्या राजाची, माझ्या देवाची, माझ्या राजाची मूर्ती शोभे गडावरी. माझ्या देवाची मूर्ती शोभे गडावरी. इतिहासाच्या पानावरी माझीच्या तडावरी. इतिहासाच्या पानावरी माझीच्या तडावरी. माझा शिवबा, माझा शिवबा, माझा शिवबा राज करतोय साऱ्या दैतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या दैतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या दैतेच्या मनावर. माझा शिवबा, माझा शिवबा, माझा शिवबा
त्या गणिमावरी तलवार चालली सरसर त्या गणिमावरी आवाज झालाच पाहिजे की नाही, कारण पत्ते जरी 52 असले तरी जिंकणारा एकच असतो, एक्के जरी 4 असले हे की नाही, पत्ते जरी 52 असलो तरी पिसणारा एकच असतो, एक्के जरी 4 असले तर जिंकणारा एकच असतो. आणि हवा कोणाची असू देत, आवाज फक्त आणि फक्त आमच्या मराठ्यांचाच असतो, मराठ्यांचाच असतो, मराठ्यांचा असतो की नाही. म्हणून आयुष्यामध्ये एक उपकार विसरायचे नाहीत. ज्याने जन्म दिलाय तो परमेश्वर, ज्याने जन्मास घातलंय ते माता पिता, आणि ज्याने या दोन्ही जणांना वाचवलंय ते छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, हे विसरायचं नाही. नाहीतर आम्ही सांगतो ना की छत्रपती शिवाजी महाराज घडले आऊस साहेबांमुळे घडले, छाती ठोकपणे आम्ही सगळे सांगतो, बरोबर की नाही. पण लक्षात ठेवा, त्याच माझ्या राजासाठी मुघलांकडे बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजाही आपल्याला विसरता कामा नये, है की नाही. पाप कळलं पाहिजे, गोष्ट लक्षात घ्या मंडळी, पाप कळलं पाहिजे. कृष्ण गोकुळात वाढला, बरोबर की नाही. शाळेमध्ये श्यामची आई आम्हाला शिकवले, श्यामचा बाबा पण शिकवणार, बरोबर की नाही. श्यामची आई पुस्तक निघालं, श्यामच्या बाबाचं पुस्तक निघालं नाही, बरोबर. पण जरी बापाचं पुस्तक निघालं नसलं तरी बाप कळला पाहिजे, कारण कृष्ण गोकुळात वाढलाय, त्रिवळ सत्य आहे. पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नये. मंडळी, वसुदेव बाप विसरता कामा नये. राम वनवासाला गेलाय, त्रिवळ सत्य आहे. पण राम वनवासाला जरी गेला ना तरी घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला. म्हणून लक्षात ठेवा, बाप कळला पाहिजे. इथे जमलेल्या माझ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत माझ्या सर्व मुलांना आणि माझ्या सर्व बंधूंना एक विनंती आहे, लक्षात घ्या. एक वेळ रामायण नाही कळलं तरी तुम्हाला चालेल, एक वेळ महाभारत तुम्हाला नाही कळलं तरी चालेल, एक वेळ भगवद्गीताही नाही कळली तरी चालेल. पण एक लक्षात घ्या, बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. ज्याला बाप कळला त्याने संसाराचा ताप हरला, आणि ज्याला आई कळली त्याने पुण्याची कमाई केली. हेच भजन आहे, हेच भजन आहे. बाकी एकामेकाची उनी धुनी काढणे म्हणजे भजन नाही. लक्षात घ्या, बेकार परिस्थिती आलेली आहे, बरोबर की नाही. पण आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या, पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला, बरोबर की नाही. एवढा दाढीवाला, त्याने एक डायलॉग केला, झुकेगा नाही साला. याची साला गेली पण हा झुकला नाही. सगळ्या पोरांच्या तोंडात एकच डायलॉग, झुकेगा नाही साला. लहान लहान पोरगा संडास का जरी झाला, औषध सांगितलं बस नाही, झुकेगा नाही साला. परिस्थिती बेकार. पण माझं सांगणं आहे, अरे पुष्पा पिक्चर आत्ता आला आहे की नाही, पण 350 वर्षापूर्वी ज्या मुघलांसमोर वाकला नाही, झुकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही, डोळ्यात तळे खुपसले गेले, नख छाटली गेली, अंगाची लष्करं काढली गेली, जीभ काढली गेली, तरी मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा होता, आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. पण छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी पुष्पा आहे. झुकेगा नहीं साला, जोगेश्वरी में आए तो क्या हुआ, तलाव में बुड़ा के निकालेगा. एक लक्षात ठेवा, दशावतार पिक्चर आला आहे की नाही, आपल्या कोकणची शान आहे. एकदा जोरदार टाळ्या दशावतारासाठी झाल्या पाहिजे.
दशावतार सर्वांनी पिक्चर बघायचा, जरी राहिला असेल तरी मोबाईल वर डाउनलोड करायचा आणि बघायचा. एक लक्षात ठेवा. आणि पुष्प पिक्चर मधला एक डायलॉग आयुष्यात विसरायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा आपकी सब में वाली है. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, नमः पार्वती पते, हर हर. काही सांगताय जांभळे टाकी जांभळे बघ जैचेच. आता ही जागा अजून महत्वाची आहे. किती बक्षीस झालं घे तू वाचून घे. रिशा ईश्वरकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन सम्राट सन्माननीय समीर कदम बुवा व सन्मान दिनेश दळवी बुवा यांचे शिष्य सन्माननीय चेतन चंद्रकांत बागवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन सम्राट सन्मान्य श्री सतीश सावंत बुवा यांचे शिष्य सन्मान्य ओमकार अडिवरेकर आमचे परममित्र यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय मेस्त्री कुडाळ पिंगुळी दशावतारी कलावंत खरोखर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिकाने आमच्या प्रणव दवडी पुरीसाठी 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय शंकर गोसावी माऊली सन्माननीय बुवा शंकर गोसावी माऊली आमच्या स्वप्नील गोसावी माऊलींचे वडील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय भालचंद्र गोसावी यांच्याकडून आमच्या प्रणवसाठी 100 रुपयाचा पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे सन्माननीय निमिष गवस आमच्या प्रणवसाठी हा विराट कोहली, कारण प्रणवचा विराट कोहली फेमस आहे आणि या विराट कोहली याचं ह्या किचन या ठिकाणी आमच्या प्रणवसाठी आले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तेव्हा ज्यांनी ज्यांनी बक्षिसं दिला नाही त्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. ज्यांनी नाही दिला नाही त्यांच्या पण मनातल्या इच्छा पूर्ण कर. कोण नाराज होता कामा नये. बरोबर की नाही. बुवा बरंच काही सांगून गेले. फक्त रावण मेला बुवान सांगितलं का तर भावान साथ सोडला. खुळोस तू आयुष्य तुका शानो मी म्हणणारच नाही. खुळो अरे लय अभ्यास करून लागतो तुका रावणाचो. लिहून घे मी खुळा आहे रे. एक बंधू लक्ष्मण ज्याने रामचरणाचा ध्यास धरला, दुसरा बंधू भरत त्याने राम भेटीचा ध्यास धरला आणि समस्त आमचे जोगेश्वरी वासी यांनी फक्त आणि फक्त हरिनामाचा ध्यास धरला. हरिनामाचा ध्यास धरला. हरिनामाचा ध्यास धरला. एक गोष्ट लक्षात ठेवा, 14 चौकडीचा राजा रावणाची लंका ती त्याला फुकटातच भेटली होती. त्याने काय कमवून बापसाकडे आणलं नव्हती. आपल्या ऐकलं फुकट भेटली. वेल सुवेल त्याच्याकडे आली आहे. दुसऱ्याचा बळकावलेला धन किती दिवस राहू त्याला तुम्ही सांगा. बरोबर ना. हा देह दुसऱ्याचा, सगळा दुसऱ्याचा, आपला हा काय काय नाही. तुझा हा काय तुला काय बोलूया बघा. टेन्शन लायचं डुकर म्हटलं तर चिडलं. एक बुवा चांगला सांगितला कथा 4 अक्षराचा एक वर्णासूर, दुसरा सांगितला रावण आणि तिसरा कंस आणि चौथा सांगितला मी सत्य. त्यात काय वाद नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 अक्षराचं नशीब, 2 अक्षराचं भाग्य, 2 अक्षराचं लक आपल्याला साथ देऊन जाईल मंडळी. पण 1 अक्षराचं आम्ही आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी असता कामा नाही. बरोबर. या ठिकाणी सन्मान्य सुधाकर भोगले साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये गुगल पे वरती आलेले मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे रुद्राक्ष शिरोडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतोय.
सन्माननीय दिलीप चिपटे यांचा लाडका शेरू यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे, प्रेम हे प्रत्येकाचं प्रत्येकावर आहे आणि वेळ फार कमी आहे. महिला वर्ग बऱ्याच प्रमाणात आहे. सलाम करतो. कारण एक गोष्ट आवर्जून सांगेन, सरकारने 1500 रुपये दिलेले आहेत. हसले बघा, 1500चा हप्ता आला वाटता. माझ्या बायकोचा नाही आला. आई शपथ कटच केला नाही. तिका समजून सांगत होतो, गो शेजारणीकडची भाजी चांगली आहे. तुला लाज नाही वाटत रे? अरे बायकोवर स्वतःच्या प्रेम करू हवा, बरोबर की नाही? पण माझा एक सांग ना, ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांनी शेजारणी बरोबर चांगलाच राहायचा. कारण पोरगी बोल पहिली चौकशी शेजारणीकडेच करतं. पोरगो काय घेता, पोरगो काय करता, कामात खया, त्याच्यामुळे शेजारणी बरोबर चांगला राहतो. ऐक ए, अरे कलियुग आहे ना. पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा झालाय. पूर्वी दोघांचा भांडण लागला तर तिसरा मध्ये धावत जायच होता, बरोबर की नाही? ए भांडू नका, बाजूला काय झालं त्या सांगा. आता दोघांचा भांडण लागला, बस यानं मोबाईल काढला, पहिली व्हिडिओ चुकी. तो मला मार खाऊन बघून दे, बरोबर की नाही? तो काळ होता. अहो पूर्वीच्या काळामध्ये बायकांनी सुद्धा नवऱ्याचं नाव घेताना 50 वेळा विचार करत होती, बरोबर की नाही? अहो चला ना गडे, अहो या ना गडे, अहो गच्चीवर कपडे सुकत घाला ना गडे. गडे गडे ह्या शब्दाला किंमत होती. आता गणेशाचं काही गणू, तुला काय म्हणू, मेलो गणू. ह्यो देवेंद्र आणि तो देवेंद्र, तो नालायक, तो सज्ज. अरे मी ज्या बोलते त्याचा विषय पटवून देण्याची ताकद हा. नालायक फुकट का म्हटलंय ना. अरे शेजारण्यावर लक्ष ठेवणार तो नालायक. गौतम ऋषींच्या पत्नीवर त्यानं वाईट नजर ठेवणार, तो काय चांगलो, बरोबर की नाही? दुसऱ्याच्या बायकोवर नजर ठेवणारो नालायकच. चुकला तर चुकला म्हणा, माझा काही विषय नाही. तू आंघोळ करून येतात तिकडे, आयुष्य देणार नाही तुला. काय सांग माझ्या महिला वर्गासाठी आता थोडासा टायमिंग दिला नाही म्हणून जास्त घेत नाही. टायमिंग 10 वाजलेले आहेत. चालेल बुवा, तुम्ही काय त्या बोला, मला जेवढा बोलायचं तेवढा बोललोय. भरपूर बोलू शकते पण त्या वेळच नाही दिला. असू दे. महिलांसाठी खरोखरच 1500 रुपये महत्वाचे की महिला सुरक्षा कायदा येणं महत्वाचा, हा तुमचा तुम्ही ठरवायचा. कारण सलाम करतो, आज आमच्या महिला पायलट आहेत, आज आमच्या महिला देशाचं रक्षण करतायत, है की नाही? आज आमच्या महिला जवान आहेत. एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर महिलांवर अत्याचार होत असतील तर मला सांगा, सरकारने युट्यूबच्या माध्यमातून विचार केला पाहिजे. 1500 थांबवलंच तरी चालेल, 1500 थांबवलंच तरी चालेल. कारण मी समर्थ आहे माझ्या बायकोला पोचण्यासाठी आणि प्रत्येक जण समर्थ आहे आपल्या बायकोला आणि बहिणीला पोचण्यासाठी. 1500 रुपये थांबवलंच तरी चालेल, पण महिला सुरक्षा कायदा येणं गरजेचं आहे. कारण त्याच वेळेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये माझी बहीण, माझी वहिनी, माझी मुलगी, माझी बायको आणि माझी आत्या आई रात्री 12 वाजता 2 वाजता तरी कुठे एकटी फिरली तरी कोणत्याही नराधमाची हिंमत होता कामा नये तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. त्याच वेळेला आम्ही समजू हे सरकार आमचं आहे आणि आमचंच राहील, बरोबर की नाही? म्हणून सरकारने युट्यूबच्या माध्यमातून महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी होऊन जाऊ दे. वेळ फार कमी आहे पण त्या वेळेमध्ये चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार. या महिलांसाठी ह्या गजर या ठिकाणी सादरीकरण करून जाणार. आणि आजचा महोत्सव आहे हा कोकणी महोत्सव आहे. कोकणी बाणा वाके ना कुणा, म्हणून लक्षात ठेवा. कोकणासाठी काय पण, आज पण, उद्या पण आणि परवा पण. काय देवेंद्र तुका काहीच बोललोय नाही अजून, नाही तर जांभळ्याचा दुसरा रूप अजून तू बघलंच नाही. या ठिकाणी माझे परममित्र पप्या सुतार या ठिकाणी आले आहेत. मनपूर्वक आभार. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उठण आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकार करतोय. तुझा आवाज वाढवून घे, त्याच्यावर भडकू नको. आवाज दे. अरे तू काय देणे करी तू सरळ सांग ना बाबू, आवाज वाढव. किती प्रेमाने वाढवतो तो पोरगो. त्याका दम देशील डुकरासारखं तो ऐका.
कट्टा वाढवला झाला ना. चिडू नको हा, राग येतो नाही. नको मला बंगला, नको मला माडी. लाडकी बहीण काय सांगते सरकारला, हार्मोनियमचा आवाज थोडा कमी कर भाऊ, सुंदर साऊंड आहे. हा खबर. नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा सरकार, नको सबसिडी. बाळासाहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, आज या कोकणी महोत्सवाच्या माध्यमातून हे हा गाणं, आमचे विचार गाणं जाऊ देत, आमचे विचार सरकारपर्यंत पोहोचले पाहिजेत. फक्त 15 मिनिटांमध्ये घेणार. नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा सरकार, नको सबसिडी. मग काय पाहिजे, माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षित, माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षित. सबसिडी सरकार, नको मला पैसा, नको सबसिडी, माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षित, माझ्यासाठी काढा कायदा, माझी सुरक्षित. लाडकी बहीण म्हणून मी तुम्ही सारे म्हणता. माझ्या महिला वर्गाला विनंती आहे, मुलींना देखील विनंती आहे, शिका, खूप मोठे व्हा. शिकून जर तुम्ही कलेक्टर झालात ना, तर तुमच्या बापाची मान समाजात उंचावी, आहे की नाही. पण 20 आणि 19 वर्षाची मुलगी जर एखाद्या पोरात धरून पळून गेली ना, तर त्या बापाची मान समाजात शर्मेने खाली होईल. हे कृत्य फक्त करू नका, एवढी हात जोडून विनंती आहे. कारण भजन हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. म्हणून सांगतोय काय, लाडकी बहीण म्हणून मी तुम्ही सारे म्हणता, सांगा मला वागण्यामध्ये सारे बघता, जीनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, जीनं माझं मुश्किल झालं रे बघता बघता, रोज जगून रोज मरते तुम्ही साक्षी असता, समक्ष मरते. आणि लाडकी बहीण आहे की नाही, पण लाडकी बहीण सरकारीला पण देणं गरजेचं आहे. मग 1500 काय फायदा, रोज रोज मरणार मी, मग त्या जगून 1500चा उपयोग काय, 1500चा काय फायदा, मला माझी सुरक्षित, माझ्यासाठी काढा कायदा, जननी सारे न्यास असता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय कळता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय कळता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय कळता, माझ्या उदरी जन्म घेता आणि मला छळता, माझीच पूजा करता, माता लक्ष्मी समजून, बरोबर की नाही. आणि मलाच तुम्ही छळता. मला सांगा, मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत ना, असंख्य पर्याय आहेत, बरोबर की नाही. पण जन्मासाठी एकच पर्याय आहे हो, आणि ती म्हणजे आई आहे की नाही. ती म्हणजे आई आहे, बाकी काय नाही हो. जाताना गाडी ठोकली, गेला, परत नाही आला. सगळे पर्याय, सगळे इंजिनियर तयार झाले, आता काही दुबईस पण चालले समुद्रात ना, इंजिनियर सगळे तयार आहेत. पण लक्षात ठेवा, बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार झाला नाही आणि होणारही नाही. मग लक्षात ठेवा, देवाची सेवा केल्याच्या नंतर तो देव भेटेल की काय हे कोणीच सांगू शकत नाही. पण आई वडिलांची सेवा करा, काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. वास्तवता म्हणून पंढरीचा पांडुरंग विटेवर आजही उभा आहे. बुवा, मला काय पण बोल, मला फरक पडत नाही त्या गोष्टींचा. फक्त अक्कल असून बी अक्कलेसारखा वागला तर मग त्याला कारण नाशाचं आहे. कारण लक्षात ठेवा, अक्कल प्रत्येकाक होती. यानं सांगितलं ना, रावण कंस
सगळ्यात नालायक होता तो कंस होता, विश्वाचा विधाता ज्याच्या कारावासात जन्मला, विश्वाचा विधाता है की नाही, ज्याच्या कारावासात जन्मला तो किती पुण्यवान, किती पुण्यवान. पण अक्कल असून घाण ठेवला, परिणाम गेला. दुसरा पुण्यवान भक्त प्रल्हादाचा बापू हिरण्यकश्यप, किती पुण्यवान हो, ज्याच्या कुळात भक्त प्रल्हाद जन्मलाय है की नाही. पण अक्कल असून घाण ठेवला, परिणाम नाशच, बाकी काय नाही. वेळ फार कमी आहे म्हणून कमी थोडक्यात जातोय. या ठिकाणी सन्माननीय आमच्या गुरुमाऊली प्रमोदजी हरियनबुवा यांचे पटशिष्य सन्माननीय स्वप्नील घोणेबुवा यांच्यावर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची आम्ही प्रार्थना करतोय. हा सुनील आमचे सुनील घोणे अतिशय गोड गळ्याचे बुवा आहे. एकच लक्षात ठेवा, महिला वर्ग आहे आणि पुरुष वर्ग आहे, कलियुग आहे, एकामेकावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. बरोबर की नाही. आज बायको कामावर गेली ना तर नवऱ्यावर विश्वास नाही आहे, सगळ्यांचाच नाही. 80% सोडा, 20%. जर नवरा कामा केलो तर बायकोवर विश्वास नाही आहे, आणि जिचा विश्वास नाही आहे ती कामावर गेली ना तरी तिकडनं फोन करणार, हॅलो काय करतास का. त्यानं किती जरी पोटतिडकी सांगितलं ना, मी घरातच आहे. घरात आहे, विश्वास नाही ना, घरात आहे, मिक्सरला दाखवा बघू, तो करून मिक्सरला दाखवणार म्हणजे घरात आहे. नवरा कन्फर्म करायसाठी घरात आहे काय. 7-8 दिवस गेले पुन्हा हॅलो काय करतात, नाही घरातच आहे, घरात आहे, मिक्सरला दाखवा बघू, तो आपलं लावता घरात आहे. 7-8 दिवस गेला, एक दिवशी अचानक घराकडे आली आणि घरात दुसरी बघता तेव्हा नवरोज घरात नाही. टेन्शन मध्ये आली, बारको बाबू होतो असतो. त्या विचारता पप्या, अरे पप्पा खायला रे, म्हणता काय माहिती तू कामात गेलंच बस की मिक्सर घेऊन कोणाका तरी जात. विश्वास महत्वाचा. पण आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मीच माता मीच जननी सारे नाते असता, माझ्या उदर जन्म घेता मला तारे खेळता, माझ्या उदर जन्म घेता मला तारे खेळता, माझ्या उदर जन्म घेता मला तारे खेळता. आठवा त्या द्रौपदीची महाभारत कथा, आठवत्या द्रौपदीची महाभारत कथा, अधर्मीचा नाश करतो विश्वाचा विधाता. त्यावेळेला द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी कृष्ण भगवान आले होते साडी पुरवायला. बरोबर की नाही. आता फक्त येईल तो कृष्ण म्हणून कायदाच येईल, नाहीतर कोण येणार नाही. बरोबर की नाही. कारण प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणीच्या माघारी राहू शकत नाही, कारण पोटा पाण्यासाठी कामाला जावंच लागतं. कायदा असेल तर कोणही वाकडनं जंग बघणार नाही. म्हणून सांगते बघा, आठवत्या द्रौपदीची महाभारत कथा, अधर्मीचा नाश करतो विश्वाचा विधाता. नको मला आता वायदा, वायदा नको मला आता वायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काळा कायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काळा कायदा, मला माझी सुरक्षा. नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा, मला फक्त न्यायाचा कायद्यानेच द्यावा. 8 दिवस आम्ही कॅन्डल काढणार आणि निषेध करणार. बरोबर की नाही. 9व्या दिवशी आम्ही आमच्या कामाला जाणार. पण कायदा असेल त्याचा पाठपुरावा होईल, म्हणून कॅन्डल दिवा नको. म्हणून काय सांगतो बघा, अन्याय जो करील त्याला तिथे ठोकावा, पाहून बघा सुतना तो भरकर कापावा. त्याला न्यायालयात ठेच बसायचा नाही. माहिती पडली ज्या ठिकाणी अन्याय केला 4 चौघात त्याला ठोका. त्या बघून दुसरा पुन्हा विचार पण करणार नाही. बरोबर की नाही. हा झालाच पाहिजे तर आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा होता असं आम्ही म्हणू शकतो. कारण लक्षात ठेवा, जगातला एकमेव असा राजा आहे
त्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून सांगतो, जर भगवान असेल शिरावर तर परका बसेल उरावर. म्हणून एकच सगळ्यांसाठी सांगेल, छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही. ती हिंदूंची औलाद नाही. ती हिंदूंची औलाद नाही. है की नाही? वेळ फार कमी आहे म्हणून इथेच थांबतोय आणि पुढे जाणार, जास्त वेळ घेणार नाही. कोकण विकास आघाडी पदाधिकारी उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र कुर्दळकर साहेब, मुंबई सचिव सन्मान्य गणेश देवेकर साहेब, वार्ड क्रमांक 74 वार्ड अध्यक्ष सन्मान्य उमेश तामणकर साहेब, त्याप्रमाणे जिल्हा कोषाध्यक्ष सन्मान्य भरत रेडकर साहेब, ऍडव्होकेट सन्मान्य प्रिया लाड, सन्मान्य सुप्रिया चव्हाण, त्याचप्रमाणे उत्कर्षा तामणकर, ममता परब, त्याचप्रमाणे सन्मान्य सुषमा कुर्ले यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 1111 रुपयाचं पारितोषिक माझ्या जिपे आले मनपूर्वक स्वीकारतो. या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची मी प्रार्थना घेतोय आणि भुवनगड गजर संपवणार आहे. तर वेळ फार कमी दिलेला आहे. अन्याय जो करील त्याला ते कठोरावा, हक्क मला द्यावो एकदा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा हवी. शेवटचं चरण आहे आणि शेवटचं चरण हे आपल्याला शेवटून टाकणारं चरण आहे. लहान लहान लेकरांनाही नाही सोडलं. कल्याणच्या लुटीमध्ये सुभेदाराच्या सुनेला खणा नाळाने ओटी भरून पाठवणारा आमचा राजा आणि त्याच्या महाराष्ट्रामध्ये चिमुकल्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो. अहो, माझी मुलगी आता दुसरीला आहे, 6 वर्षाची आहे. तिला काय अजून कळत नाही त्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा अपराध काय होता हो, है की नाही? म्हणून काय सांगते बघा, लहान लहान लेकरांनाही नाही सोडलं, कळलं नाही आम्हाला कुठे तिथं चुकलं. जग पाहणं बाकी सारं राहूनच गेलं. अहो, जग पाहणं बाकी सारं राहूनच गेलं. निस्वार्थी मनातील प्राणावाती मुकलं. आता मला द्यावी कशी बाबा, फक्त शिवबासारखा कायदा द्या. जिथं अपराध केला तिथंच त्याला गाडला. म्हणून समजा, आता मला द्यावी कशी बाबा, अहो आता मला द्यावी कशी बाबा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता हवी. नको मला बंगला, नको मला माडी, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सगळी, नको मला पैसा, नको सगळी. माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता हवी. माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षिता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेळेचं बंधन आहे, त्या वेळेच्या बंधनामध्ये गजर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी सन्माननीय दिलीप शिट्टे साहेब यांच्याकडून शेरू यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आशिष आगरे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय आणि इथेच थांबतोय. भुवाचा गजर बाकी आहे कारण टायमिंग खूप कमी आहे. टाळ्यावरचा गजर घेतो आणि लगेच तुमच्याकडे येतो. गुरुनाथ कावळे साहेब धामापूर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय आणि बक्षिसासाठी धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झोपड़ी के भागा चले जाए राम मेरे झोपड़ी के भागा चले जाए राम मेरे झोपड़ी के भागा चले जाए राम झूले के तो पालना झूलाऊंगी मीठे 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 गीत मैं सुनाऊंगी राम झूले के तो पालना झूलाऊंगी मीठे मीठे मेरे झोपड़ी के भागा चले जाए राम मेरे झोपड़ी के भागा चले जाए राम मेरे झोपड़ी के भागा चले जाए सुकन्या स्वामिनी देवेंद्र ईश्वरकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिकाला मनापूर्वक स्वीकारतो. तिला उदंड आयुष्य लाभू दे, तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. त्याचप्रमाणे सन्माननीय भगवतवादक सन्मान्य सचिन धुरी माऊली आमचे परममित्र त्यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक माझ्यासाठी मनापूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय. धन्यवाद. श्रीरंग देवता धन्यवाद.